एका सर्वसामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या प्रॉपर्टीचा हिशोब मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या 40 वर्षातील प्रॉपर्टीचा आधी हिशोब द्यावा अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी केले आहे। राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। काल रात्री आमदार सातपुते यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात बोलताना राम सातपुते यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे व त्यांचे पिता सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। आमदार सातपुते म्हणाले, मी एका ऊसतोड करणाऱ्या कामगाराचा मुलगा आहे, सामान्य कुटुंबातून आलो आहे, मी बीटेक आहे, माझी बायको देखील बीटेक आहे, इंजिनियर झाली आहे, तिची IT कंपनी आहे, आम्ही कर्ज काढून घर बांधलं आहे, मी माझा प्रॉपर्टीचा हिशोब देतो। सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा। काँग्रेस उमेदवाराला माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यात आहे हे अजूनही माहीत नाही। मी मराठी शाळेत शिकलोय, तुम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकून काय फायदा असा चिमटाही काढला आहे।